नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज रविवार म्हटलं की सर्वांना सुट्टी असती आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी चहा पिले, नाश्ता वगैरे होऊन मी रेडी झालेले आहे. आणि आम्हाला आता थोडंसं बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं मग आता म्हटलं त्यांना उठूया. चला तर मग आता त्यांना उठवते. उठा ना. ओ ओ उठा, आता किती वाजले? सकाळचे 10 वाजलेत. उठा की नाश्ता वगैरे नाही का करायचे? आंघोळ हे तुम्हाला नाही नाही, उठा लवकर. नाही नाही, उठा पटकन, आपल्याला जायचंय लवकर बाहेर. उठले का? अहो उठा लवकर, जायचंय आपल्याला. आंघोळ हे करा. आता किती वाजले? 10 वाजले. ओ उठा ना, उठा पटकन. उठा पटकन, उठा. आंघोळी करा, पाणी गरम झालंय, पटकन उठा. आता मोबाईल घेऊन बसले का? तुम्हाला आंघोळ हे करायला सांगितली तर. अरे थांब ना, जात आहे ना, आज रविवार आहे. रविवार काय जायचं बाहेर? दुकान वगैरे बंद होतील सगळं. जात आहे, थांब जरा थोडं 12-1 वाजता. नको नको, उठा पटकन, आंघोळ करा. जात आहे थोड्या वेळ, थांब जरा. अहो उठा लवकर. थांब ना. किती वेळ थांब ना? बापरे, हे काय केलंय? गपची बसायला लई मार खातील तू. चला ना, हट इकडं. बापरे, हे बघा, त्यांना झोपेतून उठवत होते ते, हे काय केलंय? मोबाईल सगळा फोडूनच टाकलाय. हो हो, हाय गाईज, आमची दाजू आईची. हे कसं पळत बघ ना. खूप छान छान मासे आणलेत. माशाची वाट कशी बघायला लागली मांजर इकडे. जप धरून बसलेली ती. अंड्याचेच असते आता मासे. माय खायचे का? माय मासा काय एकदम मस्त लागते. माय अहो तुम्ही खाऊन तर बघा. खा किती माळ काढून खा. आता काय, आता सगळं झालं माहिती ना. आता माय मासे कशाला खाईल? बघा की. मायने खाल्ले पहिल्यानीच मासे. होय, पहिले खात होतीस? मला सोडून दिलं तर खायची शिंगपणाचा. आता येते सोडून. हो असला शेणकुळी आणायचा मसाला. मला मसाला करायला लावायचा घरी. जायचा कांद्याला टाकलं की पटपटात गुतायच्या त्या. बाबाला मासे पकडायचा लई शौक होता. कोणता मासा आहे ह्यो? कटारना. कोणता? कटारना कटारना. दुसरी नाही नाही, कटारनाच आहे. बिगर काट्याचा मासा असतो हे चांगला. त्याला मासा नाही, काटा नसतो ह्याच्यामध्ये. मिशाचे काय? हा, कटारण्याला मिशेच असते. कटारना कटारना. एक पण काटा नसतो ह्याच्यामध्ये, बिगर काट्याचा मासा आहे. छान छान भाजी होती ह्याची. आई करणार आहेत मस्त मसाला वगैरे टाकून त्याच्यात. अरे मग भाई आईला येते ना. बोलायचा आईला करायला लावा. तुला येते का भाजी? मला येतो. खातच नाही तर भाजी नाही. पहिलं करीत होतीस का? वाटून मसाले होते आमचे पहिले हो. हे कर ना मग, नुसतं फ्राय कर ना. कांदा भाजून तळून मळून
किती कप बनविलास? 4. आईला ती तिकडं बाहेर बसलेली. हो. अरे हो, जास्त नाही चहा प्यायचा, डबा न्यायचा, जेवण वगैरे करायचं. हो डब्बाची आवत नाही तो डबा द्या त्या ए बाळा, अरे चल ना, त्याला बोलू तिकडे जायचंय गाडी घेऊन. चल लवकर. उगाच बसलाय तिथं येड्यावानी बघत निसता, खेळत नाही काय नाही. घरी काम धंदा आहे का नाही, काय बघायचं करायचं. फुटाने निसायला लागलात का खायत लागलात? कडून खाल्ले तो गहू ठेवले खाया बी लागले तर फुटाणे खातेत बी, निशितेत बी भाजीला, माशाच्या भाजीला टाका. टाकायचे सांगायचे. खोबरं घेऊन सक, शेंगदाणे, हे, फुटाणे, खोबरं, जिरी, लसूण, अद्रक सगळं बनवून दे, तुम्ही बनवा. मी बनवते. बघा कशी भाजी झणझणीत झाली पाहिजे. चूल पेटवायची का मग? चल पेटवायची का एका भाजीला? भाजीसाठी चूल असते. एका भाजीसाठी चूल पेटवायची. नाही, चुलीवरली भाजी चांगली लागते ना. चांगली लागती, पण अर्धा स्वयंपाक झालाय आपला. हो, पूर्णच झालाय म्हणायचं, नुसती भाजी झाली, करायची. नुसती भाजीच राहिली. इकडे नाही तर बस. शाळेत कितवीला आहे? कितवीला? काय खायलंय? काय? संबा कुठे गेला आपला? बाहेर आहे. जेवला का नाही मग? काय जेवला? हा? आणि भात. बापरे, मग एक दोन येतात का? मन बर नीट नीट. हा हाताची घडी घालून बस असं. मग तुझ्या शाळेचं नाव सांग काय आहे तर. शाळेचं नाव सांग काय? अरे तुझ्या शाळेचं नाव सांग. नीट मोठे. आता शिका आला का काम? सुट्टी झाली आपण. सुट्टी झाली. फोन लावले तरी उचलले नाही. कोणाला फोन लावला तो? कोणाच नंबरवर उचलला नाही का तिने फोन? डबा खाल्लास का नाही? आहे का थोडी भाजी? का काम होतं? काय रोजचं सारखं. होय. मग बाळाला पाठवलं तर तुला आणायला? दुसरं पोरांना सोडलं. असं आहे का? भाई आज लय दमलेले दिसायला लागलेत. जास्त काम होतं काय? लय काम होतं. होय. बापरे, मेकअप हे करून कुठं निघालात बाळा? फिरायला चाललात? झाला का नाही मग मेकअप? बघू कसं केलाय. वा, गोड दिसायला लागलेत. आणि हे बघा पबजी लवर. आत्ताच कामावर आलेत, अजून फ्रेश पण नाही झालं तरच पबजी खेळत बसलेत. आज आम्ही माशाची भाजी बनवणार आहेत आणि आई आमच्या खूप दिवसानंतर ना भाजी बनवणार आहेत. माशाची भाजी खूप छान बनवतात. आई काय काय टाकणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये? आधी तेल टाकलं, हा नंतर जिरी टाकायची, हा. नंतर खोबऱ्याची चटणी टाकायची. काय टाकले आता? जिरी, तेलामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि मग हे कशाचं काय काय टाकलं या वाटर मध्ये? त्याच्यामध्ये फुटाण्याचं टाकलंय का नाही, खोबरं, हा. अद्रक, टमाटर आणि हे लसूण, हे काळी चटणी घरी बनवलेली मसाला. हा काळा मसाला आहे घरी बनवलेला. आता जिरी टाकून झाली. तेलात जिरी टाकली का? हा. त्याच्यानंतर मग मसाला टाकायचा का? आणि हे काय आहे? हे फुटाणे वाटून घेतलेत बारीक करून त्याच्यामध्ये टाकायला. वाटण टाकून घेतले आता.
टाकते. बघा मस्त पैकी मसाला परततात ते आई. आणि इकडं मासे बघा मस्त मॅग्नेट करून ठेवले, त्याच्यामध्ये मीठ हळद लिंबू वगैरे टाकून अर्धा तास झालं ह्याला करून ठेवलेत. चालू आहे मग इकडं भाजीची तयारी. आई आमच्या मस्तपैकी भाजी बनवणार इकडं माशाची. हा सुगंध तर मस्त यायला लागलाय. आता काय टाकणार काय त्याच्यानंतर? काळा मसाला घरी बनवलेला. तेलामध्ये जिरे टाकलेली आहे. जिरे टाकल्यानंतर वाटण टाकलंय आणि आता हा घरी बनवलेला मसाला टाकणार आहे ताई त्याच्यामध्ये. हे बघा किती मस्त परतून घेतलाय. काळा मसाला टाकायचा आता. सगळं टाकणार आहे. हा सगळं टाकलं. हो हो आता लय झणझणीत भाजी. तुम्हाला जमती का झणझणीत भाजी? आता बघा किती भारी माशाची भाजी. तिखट असल्यानंतरच माशाची भाजी छान लागते. हा मस्त लागते तिखट त्याची हा. भाजी. आता मासे टाकायचे मसाला तेलामध्ये. मसाला परतून झाले. वाव मस्त फ्राय झाले. सगळे आमचे घरचेच मसाले आहेत भाजीमध्ये टाकायला. आई बनवलेत मस्त. लय झणझणीत झाली वाटतं. लय ठसका उठलाय. कोरडच ना. हे बघा आता एक खलून घेतलंय फुटाने वाटून, त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून आता भाजीमध्ये टाकणार आहे. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्येच मासे आवडते. एरी मासे उन्हाळ्यात तर कधीच खायचे नसते. आता काय राहिलं अजून टाकायचं? चवीनुसार. आता चवीनुसार त्याच्यामध्ये आता ही माशाची भाजी झाली बघा झणझणीत चरचरीत आपली. वाटण वाटून भाजी केली. मोठा व्हिडिओ झालाय लय. फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता खूप टाइम पण झालेला आहे. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.